राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली। ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सत्ताधारी महायुतीची इच्छा होती, परंतु असं आता काही घडताना दिसत नाहीये। एकूण 17 उमेदवार ताईंच्या विरोधात रिंगणात उतरतानाचं सध्या चित्र निर्माण झालंय। सुनेत्रा पवार यांनी तर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या बिकट समयी फोन लावल्याचं देखील कळतंय। काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने पोटनिवडणुकीत निवडून येण्यासाठी सुनेत्रा ताईंना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे। नेमका हा विषय काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असल्याचं चित्र आहे। बारामतीच्या पोटनिवडणुकीत जवळपास 17 उमेदवार रिंगणात आहेत। 23 एप्रिल रोजी बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल, तर 4 मे रोजी याचा निकाल जाहीर होईल। सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार असून 6 एप्रिल रोजी म्हणजे उद्याच आपला उमेदवारी अर्ज त्या दाखल करणार आहेत। पण त्या अगोदरच एकूण 17 जणांनी त्यांच्या अगोदर उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, ज्यांची नावे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील। यात 3 वेगवेगळी स्थानिक पक्ष असल्याचं दिसतंय। याशिवाय बऱ्याच जणांनी अपक्ष अर्ज भरला असून तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय, अभिजित बिचुकले यांनी देखील 2 वेळा अपक्ष अर्ज भरलाय। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे देखील बारामतीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या एक तयारीत आहेत, मात्र अद्याप ते कोणत्या पक्षाकडून लढणार की अपक्ष रिंगणात उतरणार हे निश्चित झालेलं नाहीये। याशिवाय काँग्रेसकडूनही आपला उमेदवार रिंगणात उतरवला जाऊ शकतो। सध्याची परिस्थिती पाहता बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात 20 पेक्षा जास्त उमेदवार असण्याची शक्यता आहे। या सगळ्या सुनेत्राताई यांनी जो उद्धव ठाकरे यांना फोन लावलाय त्याची चर्चा जोरात आहे। म्हटलं जाते राष्ट्रवादीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय। शनिवारी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची एक बैठक देखील झाली आणि या बैठकीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत उपस्थित होते, शिवाय इतर देखील पदाधिकारी उपस्थित होते आणि बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या आवाहनाच्या संदर्भात चर्चा केली गेल्याची देखील एक माहिती आहे। सध्या उद्धव ठाकरे नाही म्हटलं तरी महाविकास आघाडीत आहेत। नाम मात्र महाविकास आघाडीमध्ये असताना जर काँग्रेस त्यांचा उमेदवार देईल तर ठाकरेंची भूमिका यात निर्णायक ठरते। त्यामुळे सुनेत्राताईंचा उद्धव ठाकरेंना गेलेला फोन हा महत्वाचा आहे आणि म्हणूनच ठाकरे आणि पवार कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुनेत्रा पवार यांना पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा दिला गेला पाहिजे का, असा प्रश्न मातोश्रीच्या बैठकीमध्ये एक त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विचारला गेल्याचं राजकीय वर्तुळात एक चर्चा आहे। परत उद्धव ठाकरे पाठिंबा देणार असल्याचं आज सकाळपासूनच माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने बातम्या चालवल्यात। ठाकरे हे ताईंना पाठिंबा देत आहेत, बारामतीच्या निवडणुकीसाठी पाठिंबा देत आहेत असं माध्यमे म्हणतायत। त्यामुळे लवकरच ठाकरेंची अधिकृत भूमिका ही स्पष्ट होईल। मुख्यमंत्री फडणवीस हे सातत्याने सर्व विरोधकांना आणि सर्व पक्षांना ही निवडणूक बिनविरोध करा असं आवाहन करतायत। पण जर तुम्ही निवडणूक लादणार असाल आमच्यावर तर आम्ही देखील ही निवडणूक लढू असं देखील फडणवीसांनी क्लिअर केलंय। महत्वाचं म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेवर ही निवडणूक बिनविरोध होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता, मात्र काँग्रेसने बारामतीत उमेदवार देण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या असून काही इच्छुकांच्या मुलाखती देखील झाल्याची माहिती आहे। तटकरे यांनी माहिती दिली आहे की काँग्रेसशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी आज बोलणं होईल आणि त्यांना देखील निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली जाईल। त्यामुळे मोठा विरोधी पक्ष काँग्रेस काय भूमिका घेतोय हे लवकरच कळेल। तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।